नमस्कार मित्रांनो, आज मी चाललो आहे त्र्यंबकेश्वरला चाललो आहे. मंदिरात दर्शन पण करायला चाललो आणि परिक्रमेसाठी पण चाललो आहे. आज आम्ही कधीच निघालो होतो. ब्लॉगिंग थोडा लेट करतो आहे कारण की अंधार होता. आता आम्ही एका हॉटेलवर बसलो चहा प्यायला. चहा पिलो की लगेच तुम्हाला इथली जर्नी स्टार्ट करतो. आता आम्ही कसाऱ्या घाटात आहेत. कसाऱ्या घाटातला पण व्ह्यू बघा, एकदम बघण्यासारखा आहे. त्याला भेटूया मित्रांनो बाईक रायडर.
आता पोचलोय मित्रांनो त्र्यंबकेश्वरला. पण आमचा फेऱ्याचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की आम्हाला गाडी पार्किंग करायला जागा नाही मिळाली आणि रस्त्यावर पार्किंग केली तर सांगतात कधी पण उचलून नेतील, म्हणून रिक्स नाही घेत. एक साईडला गाडी लावलेली आहे आणि आता चाललोय कुशीवर्धामध्ये. फेरायला जायचं होता पण आज नशिबात नसेल कदाचित, म्हणून राहिला. बघूया नेक्स्ट टाइम. मित्रांनो कुशीवर्धा स्थितामध्ये गर्दी बघा किती आहे. आपल्या सामानाला काही रखवू दे, आपण उचलून देणार नाही याची काळजी घ्या. आता आपण कुशीवर्धावरून तांदूळ करून बाहेर निघलेलो आहे. बाहेर निघतानाच बघा जिथे गंगा देवीचं मंदिर आता आम्ही चाललोय निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी. शूज घातले होते म्हणून शूज हातात घेऊन चाललोय आणि एक हेल्मेट आहे. आम्हाला पार्किंगला पण जागा भेटली नाही अजून, त्यामुळे आमचा आज फेरा चुकला. तो नेक्स्ट कोणत्या तरी मंडेला येणार, नक्की येणार. निवृत्तीनाथांच्या मंदिरात चाललोय, तिथे जाऊन दर्शन घेतो. तिथे जाऊन तुम्हाला निवृत्तीनाथांचं मंदिर परिसर दाखवतो. मगिरी पर्वत मित्रांनो, त्यामुळे एवढा खास दिसत नाही पण डोळ्यांनी बघताना व्ह्यू खूप सुंदर दिसतोय मित्रांनो. हा बघा. इथं निवृत्तीनाथांचं मंदिर आहे. हा निवृत्तीनाथांच्या मंदिराचा कळस आहे. हा निवृत्तीनाथ परिसर आहे आणि इकडनं ब्रह्मगिरीला चालू, ब्रह्मगिरीचा रस्ता वरती जाण्यासाठी. खूप सुंदर व्ह्यू आहे इथे, एकदा नक्की या. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर सगळ्यांनाच माहीत असेल तर नक्की एकदा व्हिजिट द्या. हा निवृत्तीनाथांचं मंदिर आहे आणि इथनं मित्रांनो लाईन चालू होते, गर्दी बघू शकता. तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो थोडंसं पुढे आलो आहे निवृत्तीनाथांचं मंदिर सोडून ब्रह्मगिरी पर्वत दाखवण्यासाठी. हा बघा पर्वत, व्ह्यू खूप सुंदर आहे मित्रांनो. कॅमेरामध्ये दिसत नसेल व्यवस्थित बट डोळ्याने खूप सुंदर व्ह्यू दिसतो. हा आहे मित्रांनो ब्रह्मगिरी पर्वत. हा बघा, एकदम सुंदर व्ह्यू दिसतो डोळ्यांनी बघण्यासाठी. एकदा नक्की येऊन बघा. पावसाळी तर खूपच सुंदर असतो. तुमचं इथं त्र्यंबकराजाचं पण दर्शन होऊन जाईल, निवृत्ती महाराजांचं पण दर्शन होऊन जाईल आणि प्लस तुमचं ट्रेकिंग पण होऊन जाईल मित्रांनो. तिकडे पण बघू शकता तुम्ही डोंगराचा व्ह्यू किती सुंदर दिसतो. इथे मंदिराच्या परिसरात आजूबाजूला थोडेसे काही शिवलिंग आहेत जे तुम्ही बघू शकता. आता निवृत्तीनाथांच्या मंदिरातनं निघालो, आता चाललो त्र्यंबकराजाच्या दर्शनाला. आता जाऊन दर्शन घेतो राजांचं. हे बघा मित्रांनो, शूज आणि हेल्मेट घेतलं आहे. हे आता आम्हाला असंच घेऊन फिरायला लागणार आहे. आणि हा नित्या पण बघा कसा हातात शूज घेऊन चाललाय. त्र्यंबकेश्वरला आले आणि त्र्यंबकराजाचं दर्शन नाही घेतलं असं होणार नाही. हे बघा माझ्या समोरच मंदिर आहे. हा आहे मंदिराचा उत्तर दरवाजा आणि पुढे जाऊन आम्हाला लाईन लावायची आहे. मित्रांनो टेन्शन आलंय. ही लाईन बघा किती मोठी आहे, तुम्हाला दाखवतो. ही इतकी मोठी लाईन आहे.
ही बघा लाईन, मी चालत चालत चाललो आहे पण लाईन काही संपतच नाही आहे. अजून किती मोठी आहे काय माहिती, किती वेळ लागेल ते पण नाही सांगू शकत. ब्रह्मगिरी पर्वत दिसतोय. ही गर्दी बघा, कुठं नंबर लागेल काय माहिती आता. फायनली मित्रांनो नंबर लागला. लास्ट नंबर नितेशचा आहे. 2 जण निघून गेले ते बघा. फायनली मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये लाईनला लागलो. गर्दी बघू शकता. लय गर्दी आहे मित्रांनो, माहिती नाही किती वेळ लागतो. अजून टायमर लावला होता. अर्ध्या तासात आतमध्ये आलोय, पण आता इथनं किती वेळ लागतो काय माहिती नाही. महाकाल महाराजांचा भोगाचा टाइम झाला, भोग लावण्यात येणार आहे आता त्यांना. त्यासाठी आता अर्धा तास तरी बसावं लागेल. आता किती वेळ आहे काय माहिती. इथे बघा मित्रांनो लाईव्ह दर्शन दाखवतोय तुम्हाला. मित्रांनो आम्हाला इथं 3 तासापेक्षा पण जास्त टाइम झालेला आहे, तरी अजून आमचा नंबर नाही आलेला. दर्शनासाठी खूप गर्दी आहे, खूप. आमच्या पुढे पण खूप आहे, आमच्या मागणं पण खूप गर्दी वाढत चाललेली आहे. दर्शन चालू. फायनली मित्रांनो मंदिर दिसायला लागलं, म्हणजे एकदम जवळ आलो. फक्त आता थोडंसं राहिलंय, थोडंसं. हे बघा, इथून लाईन उतरलो ना की समोरच मंदिर आहे. आता एकदम थोडंसं म्हणजे 5 मिनिटाचं अंतर आहे. कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी सुद्धा जितके मंदिराच्या आतमधले व्ह्यू घेता येतील तितके घेण्याचा प्रयत्न करतो मी. फायनली मित्रांनो दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर निघालो. अवतार तर खूप करत आलाय, थोडेसे मंदिरातले व्ह्यूज पण घेतले आहेत. हा बघा माझ्या मागे तुम्ही मंदिर बघू शकता. मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो. आतमध्ये तुम्ही एकदा तरी नक्कीच दर्शनाला या. हा मंदिर परिसर आहे मित्रांनो. मंदिर परिसर बघू शकता. हा मंदिर आहे. पालखी निघाली आहे, तुम्हाला पालखीचं दर्शन देतो. आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही निघालो आहे घरी. जाता जाता असे काही व्ह्यूज आहेत जे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, यावेळेस आमचा प्लॅन थोडासा चुकला. आम्ही फेऱ्याला आलो होतो पण फेऱ्याला काय जमलं नाही. मित्रांनो तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे. हा बघा, थोडासा अवतार खराब झालाय. हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे.
व्हिडिओ आज मी दुसऱ्या दिवशी शूट करतोय. काल याला आम्हाला उशीर झाला. आमची जर्नी खूप भारी होती. खूप सुंदर सुंदर व्ह्यू बघितले आम्ही. तुम्ही पण या व्हिडिओत बघू शकता आम्ही जे काय बघितलं ते. पण तुम्हाला जर रिअल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही पण त्र्यंबकराजाच्या दर्शनाला जा. नाशिक जिल्ह्यामध्ये येते. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. जर कोणी याआधी त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन आला असेल किंवा त्र्यंबकला गेला आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.